हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. माझ्यावर सॉल्व्ह करायचं. काय म्हणले बघा, a ray of light through air is incident on denser medium at angle I. At angle I. तुम्हाला काल सांगितलं 25 नंबर प्रॉब्लेम. It is partly reflected and partly refracted. Both these rays are perpendicular to each other. Then a refractive index of denser medium n is equal to. ओके, तर असा प्रॉब्लेम आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. ओके, काय म्हणणं मग यासाठी तुम्ही फिगर ड्रॉ करायला पाहिजे. तस काय म्हणताय प्रॉब्लेम मध्ये की लेट्स से दिस इज अ इंटरफेरिंग सरफेस, डेन्सर मीडियम अँड रेअर मीडियम सेपरेट करते. काय दिले यामध्ये, a light through air incident on denser medium at angle I. आणि ही लाईट पार्टली रिफ्लेक्ट होते आणि पार्टली रिफ्रॅक्ट होते. ओके, मग मी आता हे फिगर मध्ये ड्रॉ करतो बघा. लाईट इन्सिडेंट याचा अँगल कशावर घेतोय आपण, अँगल आय हा कुठल्या ऍक्सिस बरोबर दाखवायचा, वाय ऍक्सिस बरोबर दाखवायचा आय. आता ही लाईट पार्टली रिफ्लेक्ट होते आणि पार्टली रिफ्रॅक्ट होते. आर एफ म्हणतो, आर एफ रिफ्रॅक्ट. बरोबर. आणि यामध्ये विचारलंय काय, बोथ ऑफ दीज रेज आर परपेंडिक्युलर टू इच अदर असं म्हटलंय. ह्या दोन्ही रेज आहेत ते कशा आहेत, परपेंडिक्युलर. म्हणजे ह्यामध्ये अँगल किती आहे, तर ह्यामध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. आणि ऑप्शन आहे स्कॉस, साइन आहे, कोसेक आहे, टॅन आहे. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम एन इज इक्वल टू असं म्हटलंय. ओके, आता ऐका, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम असं फक्त म्हटलंय, म्हणजे ऍक्च्युअली असतं ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर. अंडरस्टूड. एन denser divided by n air is a mathematical representation आहे, याचा अर्थ. आणि एन ए तर 1 असते, मग इज इक्वल टू व्हॉट, अँगल बरोबर इनव्हर्स रिलेशन असते. पण डेन्सर मध्ये हा डेन्सर मीडियम आहे आणि हा रेअर मीडियम आहे. डेन्सर हा स्नेल्स लॉ आहे, रिफ्लेक्शनला अप्लाय होत नाही, रिफ्रॅक्शनला अप्लाय होतोय. या इट इज अ साइन आर. एअर मध्ये अँगल आहे आय, इनव्हर्स रिलेशन आहे. Thus, this angle I is in divided by what? The sin R. Sin R नव्हे, sin R F. कालचा प्रॉब्लेम होमवर्क. बरोबर. मग काय करा पाहिजे सांगा, आपल्याला इन टर्म ऑफ आय पाहिजे, बरोबर आहे की नाही. हा, मग आर एफ इन टर्म ऑफ आय पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की लक्ष द्या, हा अँगल किती येईल, 90 मायनस आर असं होणार. अंडरस्टूड. इट इज 90 मायनस आर. किंवा लक्ष द्या, आर एफ फाइंड करायचं. तसं आर एफ मी फाइंड करणार, त्यासाठी सिंपल थेरी वापरणार. आर एफ प्लस आर, से प्लस आर
प्लस 90ची सम किती येईल? सगळ्यात सोपं यामधलं आर एफ म्हणजे हा अँगल बघा, आर एफ म्हणजे हा अँगल प्लस 90 म्हणजे हा अँगल प्लस आर म्हणजे ह्याची सम काय होईल? 180 होणार. बरोबर, इट इज 180. बरोबर. बट आर एफ फाइंड करायचं ना आपल्याला. बट आर किती असतोय? लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आर किती असतोय? लॉ ऑफ रिफ्लेक्शन सेज आर इज इक्वल व्हॉट? काय? अँड इट इज 180 मायनस 90 झालं. या साईडला 90 सबस्ट्रॅक्ट होणार. आपल्याला पाहिजे आर एफ. आर एफ किती येईल मग? इट इज 90 मायनस आय. अंडरस्टूड? मग इथे मी पुट केलं साइन आय डिवाइड बाय आर एफ किती? साइन 90 मायनस आय. काय करायला पाहिजे सांगा? साइन आहे ऑप्शन बघा. काय गरज नाही. अजून कोण सांगणार? तुमचं ट्रिग्नॉमेट्री घेतलेलं नाही बघा, असं मी डायरेक्टली सांगतो. तुमचं ट्रिग्नॉमेट्री घेतलेलं नाहीये. ओके. 90 मायनस आय म्हणजे इथं 90 अँगल आला. 90 मायनस आय म्हणजे कुठला क्वाड्रंट? फर्स्ट क्वाड्रंट, जिथं सगळं पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे साईनचं होतंय कॉस अँड ऑल पॉझिटिव्ह म्हणजे साइन 90 मायनस पाय पॉझिटिव्ह आहे. मग साइन 90 मायनस आय इज हाऊ मच? कॉस आय. आणि त्यामुळे साइन बाय कॉस टॅन आय. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? तुम्हाला मॅथ्सला ट्रिग्नॉमेट्री झालंय का नाही? मॅथ्सला ट्रिग्नॉमेट्री झाले का नाही? मग हा तुम्हाला येत नाही? साइन 90 मायनस आय ची व्हॅल्यू किती येते? प्लस कॉस आय. फर्स्ट क्वार्टर मध्ये ए पॉझिटिव्ह, ऑल पॉझिटिव्ह. सेकंड मध्ये साइन, थर्ड मध्ये टॅन, फोर्थ मध्ये कॉस. अंडरस्टूड? सो हा पार्ट काल सगळ्यांना प्रॉब्लेम सोपा नव्हता म्हणून मी परत वर्गात घेऊन घेतला. केला असेल सॉल्व्ह, बरोबर नसेल टेस्ट सॉल्व्ह काय संबंधच नाही.